साहिल पाटील क्रमांक 2च्या षटकासाठी इथे मात्र येताना पाहायला मिळतात. इथे अप्रतिम खेळ इथे मात्र पाहायला मिळणार आहे. पहिला षटक नावी गेलाय बॅटिंग करत असताना आपण पाहायला गेलं तर, कारण ज्या पद्धतीनं इथून बादल म्हात्रे चा संघ एका बाजूला दुसऱ्या बाजूला पलाश मोकळ, हे दोन फलंदाज क्लास आणि क्लासिकल, टायमिंग प्रॉपर आहे, नो चान्स आउट ऑफ द पार, नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप, बॉल सीमा पार आणखी एक क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. पलाश मोकलच्या बॅटमधून येतोय शानदार षटकार आणि तिथे ऐवा कॅच. दीपक पाटील आहे तिथे मला वाटतं, आणि मी विनंती करेन की आपण ज्या मात्र इथून आमच्या प्रेक्षकांनी कॅच पकडलेला आहे त्यांना विनंती करू आदरपूर्वक की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, आपलं नाव द्यायचं आणि त्याच्यानंतर मात्र आपलाही नाव लकी ड्रॉ मध्ये येईल आणि त्यासाठी सायकल स्पोर्ट सायकल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. झेल पकडलाय त्यांना आम्ही आदरपूर्वक विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. चांगला इथे मात्र पाहायला मिळाला जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. पाहणी दौरा कंप्लीट आणि पाहणी दौरा कंप्लीट झाल्यानंतर अगदी मैदानाच्या चारी बाजूला तोडफोड फलंदाजी मात्र पाहायला मिळतोय. कॅप्टन ऑन फायर, पलाश मोकलच्या बॅटमधून आणखी एक शानदार चौकार. साहिल पाटील वरती हल्ला पलाश मोकळ करत असताना मात्र पाहायला मिळतं. संधी आले त्याच्यानंतर क्लासिकल परत एकदा आपण पाहायला गेलं तर पाटा बदललाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु एकदा मात्र कम्प्लीट होताना मात्र पाहायला मिळेल. जरूर इथून मात्र आपण पाहायला गेलं तर एखाद्या गोलंदाजांवरती तुटून पडायचा ही मॅच किती महत्वपूर्ण आहे हे दोन्ही मात्र कॅप्टनना माहिती आहे. कारण बादल म्हात्रे आणि यांचा संघ आई रायबादेवी रावी टीम हा संघ मात्र पहिला सामना मात्र पराभूत झालाय. आता लाईव्ह चालू झाले, दुसऱ्या पंचांकडची मागणी इथून मात्र ग्राह्य धरली जाईल. आणखी एक चांगला बॉल अफलातून लगातारचे मोठे फटके आणि त्याच्यानंतर कमबॅक साहिल पाटील करताना मात्र पाहायला मिळतात. ती खास आहे आणि सातत्याने मात्र गोलंदाजीची चर्चा राहिली गेलेली आहे हमरापूर विभागामध्ये. परंतु इथून पलाश मोकल एक मोठी खेळाडू सातत्याने याही नावाची चर्चा अनेक मात्र स्पर्धांमध्ये राहिली आहे. रिव्हर्स अटॅक करायचा होता, वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं, बीट केले अप्रतिम, मात्र बॉल इथे मात्र हाताळण्यामध्ये यशस्वीही होताना मात्र पाहायला मिळाले. एक एक बॉल एक एक धाव इथे मात्र पाहायला गेलं तर चर्चेची राहिली गेलेली आहे. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात, त्या 27 धावा 27 आपल्याला पाहायला मिळत आहेत. पलाश मोकळ बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर बीट जरूर यष्टिरक्षक झाले होते, त्याच्यानंतर मात्र तो झाला, तिथे आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न, प्रेशर थोडासा इथून पलाश मोकळवरती मात्र निर्माण झालाय. कारण लगातार या षटकातील 3 डॉट बॉल आणि 3 डॉट बॉल मात्र गोलंदाजी चांगला नमुना पेश करत असताना पाहायला मिळाले आपल्याला गोलंदाज साहिल पाटील. कारण पलाश मोकलला मात्र लगातारचे 3 डॉट बॉल म्हणजे चांगली गोलंदाजीचा नमुना पेश केला येते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या 27 धावा. हा षटक नावी गेले आपण पाहायला गेलो तर गोलंदाजी करत असताना आई रायबादेवी रावी टीम च्या नावी, कारण या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्यात 11 आणि एक चांगली गोलंदाजीचा नमुना पेश केला. पलाश मुकल सायकल असताना सुद्धा इथून आलेले 3 डॉट बॉल मात्र गोलंदाज साहिल पाटीलचा इथून साहिल पाटीलचा आत्मविश्वास वाढवणारे मात्र ही गोलंदाजी पाहायला मिळाली. जय पाटील क्रमांक 3चा षटक इथे मात्र मार्ग स्वतःना पाहायला मिळणार आहे आपल्याला. धावफलकावरती धावा 27 धावा 27 आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते, सलामीला गेलेले पलाश मोकल, आणखी एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल येताना मात्र पाहायला मिळते. ही ना गोलंदाजीची मात्र पूर्ण रणनीती आपल्याला पाहायला मिळते. मागचा मात्र इथे पराभव झालेला मात्र इथून संघ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र पहिला सामना इथून मात्र पराभूत झालेले आहेत. त्याच्यामुळे जर का तुम्हाला या लीग पद्धतीमध्ये मात्र टिकायचा असेल तर तुम्हाला हा सामना किती महत्वाचा आहे या दोन्ही कॅप्टनना मध्ये त्या पद्धतीने ही रणनीती इथे मात्र आखली गेलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं पहिला सामना टीम
रायबादेवी रावी टीम पराभूत झाले. तिथे थोडेसे नाखुश बादल म्हात्रे स्वतःकडनं झेल तिथे मात्र सुटला होता. त्याच्यानंतर मात्र तो सामना जिंकला होता. अप्रतिमरित्या मात्र फलंदाजी पाहायला मिळते. गॅप शोधून काढली आहे. जसं सुईमध्ये धागा ओवा ना तसा मात्र इथून गॅप शोधून काढली आहे. पलाशच्या बॅटमधून हा येतोय क्लासिकल क्लास चौकार. एक 30 धावा धावपलकावरती. गोलंदाजी मार्कवरती जय पाटील आहेत. इथून आपण पाहायला गेलं तर हा आलेला चौकार दुसऱ्या बॉलवरती अच्छा बॅटमधून. त्याच्यानंतर इथून मात्र थांबणार नाहीये. तर संधी आहे परंतु संधीचं सोनं केलंय पलाशनं. या बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक शानदार एमएस धोनी स्टाईल पंच आमचे कळवत आहेत. अंपायर संतोष चौधरी सर. षटकार. बॉल आणि 28 धावांची बहारदारकी आतापर्यंत साकारली. पलाश मोकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोही टीमकडनं मात्र हे नाव चर्चेत सातत्याने राहिले गेले. अमरापूर विभागामध्ये हे नाव चर्चेत राहिले गेलेलं आहे. पेन तालुका टेनिस क्रिकेटमध्ये हे नाव चर्चेत राहिले गेलेलं आहे. आणि सध्याच्या घडीला अमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये हे नाव चर्चेत मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉलमध्ये 28 धावांची बहारदारकी साकारली गेली. धावपलकावरती धावा आहेत 37 37 धावा. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी ते साकारले आहे. संधी आहे तिथे परंतु दूरवरचा प्रवास पूर्ण होणार नाहीये. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. नाही थांबवलं तिथे योग्य निर्णय. एकाच हवेवरती समाधान मानावे लागेल कारण इथून दोन्ही फलंदाज या मैदानामध्ये थांबून खेळणं खूप महत्वपूर्ण. आलेल्या धावा पुरेशा आहेत का या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक महत्वपूर्ण खेळ साकारल्यानंतर तुमचा संघ एक व्यवस्थित सुस्थितीमध्ये जाण्याच्या मार्गस्थ होण्याच्या मार्गावरती असतं आणि ते तुम्हाला इथून करावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र पलाश मोकलनं आतापर्यंत बॅटिंग केली कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सिद्धेश मोकलनं मात्र बॅटिंग केली त्याचंही कौतुक इथे करावं लागेल. आता सिद्धेश मोकल ऑन स्ट्राईकला. आणखी एक क्लास परंतु इथून आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आता चुकी इथे मात्र होणार नाहीये. फलंदाज बाद होतील. सिद्धेश मोकल बॅक टू डगआउट. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वैभव ठाकूर साहेब अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळते. संतोष म्हात्रे बंटी साहेब उपाध्यक्ष आणि पूर्ण आमची कमिटी पूर्ण मात्र कार्यरत असताना मात्र पाहायला मिळाली. आणि एक ना भूतो ना भविष्य आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला होताना पाहायला मिळालं. बघता बघता 4थ्या दिवसामध्ये मात्र पदार्पण आपण केलंय आणि अंतिम टप्प्याकडे मात्र वाटचाल इथे मात्र होताना पाहायला मिळणार आहे. आणखी एक चांगला बॉल वेग तेच राईटचा पुरेपूर वापर करत असताना इथे मात्र पाहायला गेला. मनगटी गोलंदाजी आपल्याला जय पाटीलची इथे मात्र पाहायला मिळाली. ड्रिंक ब्रेक चला लगेच 3 षटकानंतर आम्ही वारंवार केले आणि ड्रिंक ब्रेकची गाडी ही तिथे मात्र मैदानामध्ये पोहोचेल. परिपूर्ण मात्र इथून या स्पर्धेला वेगळी टायमिंग प्रॉपर इथे मात्र पाहायला मिळालं. प्रत्येक गोष्टीचं नियोजन पद्धतीने बांधलेली मात्र सुनियोजित पद्धतीने बांधलेली ही स्पर्धा अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026चं मात्र एक आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहा आमचे तिथे साईप्रीत लाईव्हचे सर्वा चंदू वाघमारे हे मात्र ह्या ड्रिंक ब्रेकची ट्रॉली घेऊन मैदानामध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. आणि हेच आहे ना कॅमेऱ्यामध्ये हे आपण पाहतोय कमी तिथे मी या विभागामध्ये आता मात्र इथून एखादा गुंठा घेऊन त्यांचा आधार कार्डचा सुद्धा इकडचा बनवा. चंदू वाघमारे MH46 MH06 होऊन जाईल. आणि तेच इथे मात्र ही ड्रिंक ब्रेक मध्ये ट्रॉली मात्र मैदानामध्ये घेऊन जाताना पाहायला मिळते. हा प्रेम आहे आयोजक आणि मात्र पूर्णपणे साईप्रीत लाईव्हच्या टीम बरोबर झालेली मात्र मैत्री या सगळ्या गोष्टीची मात्र चर्चा आपल्याला पाहायला मिळते. बघा आमचे अंपायर असतील आत्माराम कोईसरे संतोष चौधरी त्याचबरोबर आमचे हिरामनजी भोसले सर या तिघांचे आम्ही कौतुक करू. ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला कव्हर केले गेले
आणि ज्या पद्धतीने मात्र खेळाडूंनी मात्र इथून परिपूर्ण मात्र सहकार्य केले आणि त्याच्यानंतर राहिलेलं एक मोठं वनवैभव क्रिकेटचं अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं आपल्याला मात्र पाहायला मिळतो इथे. जानता राजा हा झेंडा मात्र हमरापूर विभागामध्ये मात्र फडकताना पाहायला मिळते. भगवेमय वातावरण. हमरापूर विभाग म्हटल्यानंतर गणेश मूर्तिकार म्हणून या विभागाला मात्र पाहिलं जातं. अनेक आपण पाहायला गेलं तर याच विभागातील तरुण सध्याच्या घडीला गणेश मूर्तिकारांच्या मात्र इथून व्यवसायाकडे वळले गेलेले आहेत आणि अगदी ज्या मिळालेल्या वेळेमध्ये क्रिकेटही खेळताना पाहायला मिळतात. त्यामुळे बराचसा क्रिकेट खेळायला वेळ मिळत जातो आणि त्याच्यानंतर मात्र भरपूर सारा क्रिकेट पेन तालुक्यामध्ये जास्त क्रिकेट कुठे खेळला जात असेल तर तो मात्र हमरापूर विभागामध्ये खेळला जातोय. जर का तुम्हाला चांगले खेळाडू कुठल्या विभागामध्ये मिळतील टेनिस क्रिकेटमध्ये तर मात्र हमरापूर विभागामध्ये मात्र मिळताना पाहायला मिळतील. एकापेक्षा एक चांगल्या स्पर्धा तुम्हाला कुठे होताना पाहायला मिळतील टेनिस क्रिकेटमध्ये तर मात्र हमरापूर विभागामध्ये पाहायला मिळतील. असा हा हमरापूर विभाग या टेनिस क्रिकेट बरोबर जोडले गेलेला आहे आणि या आज आपण पाहायला गेलं तर चौथ्या दिवसामध्ये हमरापूर विभाग प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतोय. सॅटर्डे इथे मात्र पाहायला मिळालं. तिथे मात्र आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या वाकाच्या बाहेर हाताला झटका आणि बोटाला चटका देत बॉल सीमा पार आल्या शानदार. हा मात्र येथील धावा येथील 4 चौकार. चौकारानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 42 42 धावा आणि गोलंदाजी मार्गवरती जनार्दन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगच्या अगदी लाईन रेषेमध्ये आणि ते डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलचा उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव घेतली जातोय. मात्र पाहायला गेलं तर संयमाचं क्रिकेट दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 मध्ये ज्या पद्धतीने मात्र सुरुवात झाली अगदी सुपर 8 मध्ये जाणारे संघ आपण यांची चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळाली. पहिल्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर कुलदैवत एंटरप्राइजेस संतोरे आणि सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेट हा पहिला संघ ठरला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये वीर मराठा जोहे आणि त्याचबरोबर सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली आणि तिसऱ्या दिवसामध्ये एससी कंस्ट्रक्शन हमरापूर आणि किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी हे आपल्याला पाहायला गेलं तर 8 संघ सुपर 8 मध्ये मात्र डेरे दाखल झाले आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता मात्र इथून संघ सुपर 8 मध्ये जाईल त्यासाठी मात्र आणखी एक सामना तुम्हाला पाहावा लागेल. परंतु तोपर्यंत पाहायला गेलं तर जी विकेट हवी होती ती विकेट मात्र प्राप्त केली ऋषिकेश पाटील. बॅक टू डग आउट. 7 मध्ये मात्र इन होताना पाहायला मिळतात आपल्याला आशिष पाटील. 12 बॉलमध्ये 34 धावांची बहारदार खेळी. पलाश मोकल मात्र साकारताना पाहायला मिळतात. अर्धषटक याची चर्चा परमेश पाटील सर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो इथे आणि बंटी सर आमचे तेही वाट पाहतात की या अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज कोण असेल. तर इथून आपण पाहायला गेलं तर 12 बॉल फेस केले. 34 धावा मात्र पलाश मुकलच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहे. त्याचा अर्धशतक मात्र इथे पाहायला मिळेल का की विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल. बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. ओहो लेफ्ट हँड बॅट्समन नॅचरल मोमेंट आशिष पाटीलला मात्र जरूर मिळतोय कारण हवेचा झोक त्या दिशेने आहे. 53 धावा धावपलकावरती 53 आणि स्कोर बोर्ड पाहायला मिळतो इथे. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 4. भन्नाट वेग हीच लाईन आणि लेंथ हवी आहे तेच तर मात्र इथून स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात. ताया अगदी आपण पाहायला गेलं तर शांता राजा दादर टीमचे मात्र कॅप्टन आपण अनेक वेळा पाहिलं गेलेलं आहे आणि त्यांच्याकडेच मात्र आपण पाहायला गेलं तर या संघाची पूर्ण धुरा आहे की काय अशी चर्चा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु इथून षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 4 षटकानंतर मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 53 धावा 53. अजूनपर्यंत 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉलमध्ये मध्ये टार्गेट कितीदा सेव्ह केला जाईल की 6 बॉलमध्ये मात्र पलाश मोकलचा अर्धशतक मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. अर्धशतकासाठी मात्र त्यांना आता फक्त कमी आहेत धावा कारण 12 बॉल फेस केलेत आणि 34 धावांची खेळ झाली आहे. अजूनपर्यंत त्यांना इथून 16 धावांची गरज असेल. या षटकामध्ये 16 धावा ठोकतील का त्याची चर्चा. अर्धशतक आलं नाहीये. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 मध्ये बरीच चर्चा आणि प्रतीक्षा आपल्याला मात्र त्या अर्धशतकाची मात्र आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये येईल की अंतिम षटकामध्ये येईल
कोणता खेळाडू मात्र तो अर्धशतक पहिला ठोकेल त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु इथून आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये राज भोईर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक फ्लॅट 8 अभि पाहतोय आपण गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला गेलं तर. आणि तुम्ही अगदी या ओव्हरमध्ये 3 विकेट कधीही घेतला तर तुम्हाला इथून मात्र विनायक दादा पाटील आमचे पत्रकार त्यांच्याकडनं मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक ते मात्र येईल. हा चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर अप्रतिम ऑन साईडला खेचून काढल्या संधी नाही आहे तिथे. वन टप्पा बॉल सीमा पार आणखी एक शानदार फलंदाज फलाश मुकलच्या बॅट मधून आलाय चौकार. चौदा बॉल 38 धावांची खी ते मात्र पलाश मोकलच्या बॅटमधून आले. 2 षटकार 12 बॉल अर्धशतकाच्या दूर पलाश मोकल आहे. दुसऱ्या बाजूला अभि पाटील दादरगावचा हा सितारा आणि दोन्ही मात्र बेस्ट खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र पाहायला मिळतात. इथे धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 57 धावा 57 आतापर्यंत झाल्या आहेत. एक फायटिंग स्कोर उभा झालाय 5 षटकांच्या खेळामध्ये. तुम्ही आज दिवसभरामध्ये पाहिलं गेलं तर 55 धावा झाल्या, 70 धावा झाल्यात, 61 धावाही झाल्यात आणि इथून आता मात्र सध्याच्या घडीला 57 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल चांगला इथे मात्र ऑन साईडला खेचून काढलाय अगदी अलॉंग द कार्पेट इथे मात्र खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केलाय. थ्रो तायाकडे जरूर आलाय तिथे डीप मधून अप्रतिमरित्या मात्र फेकी पाहायला मिळाली तिथे. बघता बघता 2 धावा पूर्ण होताना इथे मात्र पाहायला मिळाल्या. 10 धावा दूर अर्धशतकाच्या मात्र इथून पलाश मोकल आहे. वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 40 धावा आल्यात आणि एकूण धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 59 धावा. 59 रन स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम हिमांशू कला केंद्र कुलदेव जोही टीम. फटका फसलाय का तिथे नाही. वेग तर पकडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं. रनआउटची संधी आहे तिथे परंतु हा बॉल स्टॉप झालाय. निर्णय चांगला योग्य आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक कन्वर्ट करता येणार नाही आहे तुम्हाला. विकेटही येणार नाहीये. ही नियमावली बंद झाली त्याच्यानंतर बराचसा फायदा मात्र इथून आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने होताना पाहायला मिळालं. हा कदाचित हा स्वप्नच राहील की काय पण तो क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर जादुई अंकांचा खेळ, जादुई खेळ अगदी कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. त्याचमुळे की काय इथून आता मात्र उर्वरित बॉल आहेत ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली खेळी मात्र पाहायला मिळाली. आशिष पाटील ज्यांच्या बॅटमधून एक चौकार षटकार आलाय. 10-3 बॉलमध्ये मात्र 10 धावांची पारी त्यांनीही खेळली गेलेली आहे. एकूण धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 60 धावा. या एका धावेनंतर आपण पहा अतिरिक्त वेळ घेऊ नका. इथे वेळेचा अपव्यय करू नका प्लीज मी विनंती करेन खूप. आणि त्याचबरोबर आपण ही खेळी मात्र पाहायला गेली पलाश मोकलची एक खेळी जी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलो स्वस्तामध्ये बाद झाले. त्याच्यानंतर त्यांना मात्र आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये एक संयमाचं क्रिकेट आणि शांत क्रिकेट मात्र पलाश मोकलचं मात्र पाहायला मिळालं. अभिचंही कौतुक करावं लागेल. जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं अभिनेही केलंय, आशिषनेही केलंय. ऑन साईडला खेचून काढला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहायला गेलं तर डीप मध्ये एक धाव मात्र घेताना पाहायला मिळाला. एका धावेने 61 धावा धावपलकावरती ते मात्र पाहायला मिळतात. पहिला सत्र मार्गस्थ असताना मात्र पाहायला मिळतात. पहिल्या सत्रातील अंतिम षटकातील काही बॉल शिल्लक असतील आणि इथून पलाश मोकलच्या मात्र बॅटमधून आतापर्यंत आल्या धावा ते 41. 16 बॉलमध्ये 9 धावा दूर. या षटकातील बॉल शिल्लक आहेत ते 1. 9 धावा येतील का? नो बॉल येईल का? वाईड येईल का? त्याच्यानंतर मात्र आपल्याला पाहायला गेलं तर नो बॉलवरती षटकार येईल का? पुढील बॉलवरती षटकार येईल का? अर्धशतक पूर्ण होईल का? की इथून अभिषेक मात्र इथून पाहायला गेलं तर विकेट प्राप्त करून देतील का? डॉट बॉल घेईल का? त्याची चर्चा. यस डेफिनेटली अभिषेककडे दम आहे. दमचाक दाखवली आहे या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपयशी आणि शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 62 धावा. आता विजयासाठी 5 षटकांमध्ये 63 धावांची गरज असणार आहे. ते आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाणारी टीम आई रायबादेवी रावे टीमला.
थँक्यू सो मच. अतिथी सन्मानाकडे आपण बोलूया. आमचे परम मित्र निलेश पाटील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी दिगंबरजी नागे यांना विनंती करेल आपण निलेश पाटील यांचा निलेश म्हात्रे यांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत विनायक दादा यांचे अगदी निकटवर्तीय मित्र निलेश म्हात्रे यांच्या सन्मानाकडे आपण बोलतो. मी निलेश म्हात्रेंना विनंती करेल आमच्या छोट्याशा या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. उत्कृष्ट खेळाडू आहेत, उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. भालचे सध्या रामवाडीला वास्तव्यासाठी आहेत. निलेश म्हात्रे यांचा हा अतिथी सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच निलेश म्हात्रे, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. अप्रतिम मॅच पाहायला मिळेल. खर तर डू ऑर डाय अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आमचा संपूर्ण VIP डाईस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मी आमच्या ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटरला विनंती करेल एकदा बॅनरकडे आपण कॅमेरा झूम अप करूया. ऑन स्क्रीन वरती आमचे लाडके अध्यक्ष वैभव ठाकूर आणि उपाध्यक्ष सतीश म्हात्रे यांचा बॅनर ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहता. या बॅनरला जर का सरळ चेंडू आदलला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण देणार आहोत. तदनंतर पुढे आपण थोडा कॅमेरा झूम अप करूया. ऑन स्क्रीन वरती आमचा संपूर्ण VIP डाईस पहा. त्या बॅनरला जर का सरळ चेंडू आदलला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी या ठिकाणी आपण पाहतोय. 5 षटक 30 चेंडू आणि 63चं टार्गेट. ऐकूया आवाज पुन्हा एकदा. या संपूर्ण मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज ऐकला त्यांचाच आवाज सेकंड इनिंग मध्ये देखील आपण ऐकूया. अर्थातच रुपेश पाटील सरांकडे आपण जाऊया. थँक्यू. आपण ऐकत आहे परमेश पाटील सर सोनखर आणि त्याचबरोबर आमचे विनेश ठाकूर दादर या आवाजानेही मात्र जादू आपल्याला मात्र दाखवली आणि कमी वेळामध्ये मात्र अगदी प्रसिद्धीच्या झोकात मध्ये आल्या आणि अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहत असतो. त्यांचं एक कौतुक करूया आणि जाऊया आपण मॅचकडे. आपण पाहताय अनुभवताय दमदार स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026चं दमदार आयोजन आणि त्या आयोजनाबरोबर जात असताना घेतलेली अथक परिश्रम आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजे ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे आणि ज्यांचे चिरंजीव ISPL मध्ये हे मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत ते दमदार अध्यक्ष वैभव ठाकूर साहेब. त्याचबरोबर क्रिकेटचा भरपूर अनुभव ज्यांच्याकडे आहे, क्रिकेट बरोबर जोडणारी नाल सातत्याने मात्र पाहत असतो असे डॅशिंग उपाध्यक्ष आमचे आदरणीय सतीश म्हात्रे साहेब बंटीदादा यांचंही मोठं योगदान राहिले गेले आणि प्रत्येक आयोजकांचं इथे नाव जरूर घेणार नाही आहोत पण जर पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र खेळी ते मात्र पाहायला त्यांनी प्रत्येकाचं आयोजनाचं मात्र उत्तम उदाहरण साकारले गेले आणि त्यानंतर मात्र एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीस आली. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026चं दमदार आयोजन आणि आयोजन बरोबर जात असताना प्रत्येक खेळाडूला हमरापूर विभागातील सुनियोजित पद्धतीने चांगला क्रिकेट कसा मिळेल त्यासाठी मात्र चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले गेले. हेच तर आहे ना की तुम्ही एक चांगलं आयोजन करा, त्याच्याबरोबर आपल्या विभागातील चांगले क्रिकेटरला पुढे आणण्याचा परिपूर्ण प्रयत्न करा आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. म्हणजे हमरापूर विभागातील प्रत्येक गावातील खेळाडूला अगदी तळागाळातील खेळाडूला मात्र इथून संधी मिळाली आणि परत एकदा क्रिकेटला वाव मिळालं आणि बहुचर्चित आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे जनक अर्थातच मुख्य आपल्याला ज्यांचे पुरस्कृत मात्र पाहायला मिळतात मामा सर्वांचे लाडके भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते वैकुंठदादा पाटील साहेबांचंही मात्र मोठं योगदान हमरापूर विभाग प्रीमियर लीग साठी मात्र राहिले गेले. ग्रीन सिग्नल इथून मात्र पंच संतोष चौधरी सरांकडनं मात्र येताना पाहायला मिळते. पहिला बॉल सेकंड इनिंग मधील मुन्नाला पाहतो इथे आणि पाहायला गेलं तर क्लासिकल फक्त दिशा दिली आणि तिथे वेग होता, वेगावरती नियंत्रण ही मात्र परफेक्ट मिळवलं. फलंदाज बादल म्हात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार.
त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर ही विकेट खूप महत्वाची आहे. जोडी मैदानामध्ये गेली आणि मैदानामध्ये जोडी गेल्यानंतर आपण पाहायला गेलं तर बादल मात्र एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहायला गेलं तर जय पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहायला गेलं तर मुन्ना पटेल. आणखी एक क्लास गॅप शोधून काढली, सुईमध्ये धागा वोवा तशी मात्र परफेक्ट शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा, सीमा रेषा पार. आणखी एक शानदार बादल म्हात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. मुकलनं मात्र विश्वास दाखवलाय इथून मुन्ना पटेल यांच्यावरती. आणि मुन्ना पटेल आपण पाहायला गेलं तर लगातारचे 2 चौकार मात्र पाहायला मिळाले. 4 एके 4, 4 दोन्ही 8 आणि 4 या इथून मात्र 4चा पाडा पाहायला मिळाला. 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. बादल मात्र टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये ही नावाची चर्चा मात्र राहिली गेली. सुशांत मोकल त्याच्यानंतर मात्र बादल म्हात्रेची जास्त चर्चा सातत्याने राहिली गेलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये, पेन तालुक्यामध्ये. इथे मात्र फटका फसलाय, परंतु इथून हाताला झटका आणि बोटाला चटका. दादरचा वादल बादल म्हात्रेच्या बॅटमधून आणखी एक शानदार हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 मधील येतोय चौकार. या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा, 12 धावा. बादल म्हात्रे 3 चौकार, चौकार हॅट्रिक इथे मात्र आली आहे पहिल्या षटकामध्ये. हो, आणखी एक क्लास इथे मात्र पाहायला गेला तर हा खेळाडू क्लास आहे, कास आहे आणि दर्जेदार आहे. आग से नहीं भाई, बादल म्हात्रे के नाम से डर लगता है. चुलीवरचा तवा आणि बादल म्हात्रेची मैदानामध्ये हवा 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 हवा. चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारची टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण. खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये असेच मोठे होत नाहीयेत, परंतु सध्याच्या घडीला तरुण खेळाडू जे मात्र आता सध्याच्या घडीला येत असतात त्यांना मात्र तेवढंच माहिती आहे की षटकार आणि चौकारच ठोकले की मोठे खेळाडू होत आहेत. परंतु बॉलिंग मार्कवरती बॉलर कशा पद्धतीने बॉलिंग करतोय, कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी होते, तुम्हाला अचूक हेरणं खूप महत्वपूर्ण आहे. आणि तेच परफेक्शन इथे मात्र बादल म्हात्रेकडनं इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. बादल म्हात्रे समोर आहे मुन्ना पटेल. टायमिंगचा बेत बादशाह, परंतु आता टायमिंग फसलंय. मोठी विकेट. लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा. मोठा बुरुज ढासळलाय. बादल म्हात्रे बॅक टू डगआउट. धावा बनवल्यात मात्र फेस केलेत बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये 16 धावांची खेळी करत असताना बॅक टू डगआउट. टीमचा डॉन इथे मात्र मैदानाच्या बाहेर आई रायबादेवी रावी टीम. आपण पाहिलं गेलं तर बादल म्हात्रे दादरचा मात्र खेळाडू मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना पाहायला मिळतात. तुम्हाला बनवायचे आहेत 63 धावा विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या 16 धावा. चांगली फलंदाजी होत होती. अगदी स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न, थोडासा साईड आउट साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी ठेवली आणि त्याच्यानंतर परफेक्ट इथे मात्र बॉल मात्र डिलिव्हरी केला मुन्ना पटेल. आता मुन्ना पटेलही म्हणत असेल या धावा गेल्या असल्या तरी चालेल, परंतु महत्वाची विकेट जी हवी आहे ना ती मात्र विकेट प्राप्त करून दिली आहे. पलाश मोकली तिथे मात्र खुश झाला असेल ॲज अ कॅप्टन म्हणून, कारण या विकेटची गरज होती, ती विकेट प्राप्त करून दिली आहे. जल्लोष झाला. आणि त्याच्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण पाटील. मागच्या मॅच मध्ये 29 धावांची बहारदार खेळी या खेळाडूंना मात्र साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब हे मात्र मिळण्यास थोडेसे हुकले. वा आणखी एक क्लास इथे पाहायला गेलं तर घुटना टेक तमाशा देख घुंगरू शॉट छनन चुम 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 करत बॉल सीमा रेषा पार. आणखी एक शानदार करण पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. आपल्याला आलं इथे करण्याचा क्लास आहे. मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण त्यानेही साकारलंय. आणि
आणि त्याचं उत्तम उदाहरण दिले. मैदानामध्ये गेले गेले अटॅक्टिव्ह फलंदाजी कशी करावी, गोलंदाजाला कसा मधून थोडासा मधून दबाव तंत्र वापरायचा, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारले गेले. आणि त्याचबरोबर बादल म्हात्रेने केलेली खेळी आणि त्याच्यानंतर आलेले करण हे मात्र उत्तम उदाहरण चौकारांना देत असताना पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा. पहा आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग तिथे बसले गेलेले आहेत. रविराज पाटील आमचे निलखंड भाई यांच्या बॅनरचे जरी बसलेले आहेत. जितेंद्र आहेत तिथे, त्यांचंही कौतुक करू. मॅचचा भाग कधी रिलॅक्स VIP गॅलरीपेक्षा काही कमी नाही आहे ते ठिकाण. येस येस, तुमचंही मनापासून आभार. तुमच्यासारखे दर्दी प्रेक्षक या क्रिकेट बरोबर जोडले गेलेले आहेत. तोपर्यंत हा क्रिकेट असाच बहरत जाईल. तुमचंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. लेफ्ट हँड बॅट्समन आपण अगोदरच उल्लेख केला, इथे लेफ्ट हँड बॅट्समन आशिष पाटीलनं मात्र इथून 2 चौकार ठोकले होते. नॅचरल मोमेंट इथे मिळाली होती. आता मात्र इथून जय पाटील, थोडासा खुटा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. मागे टप्पा ठेवला आणि त्याच्यानंतर गती परिवर्तन मात्र पाहायला मिळालं. आणि त्याचमुळे की काय इथून मात्र धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळाल्या नाहीत. गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश मोकळ मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाजीसाठी जय पाटील आहेत. रावी टीमकडनं मात्र सातत्याने चांगली केली गेली. आता इथून या मॅचला पुढे न्यायचे हे दोन्ही जबाबदारी मात्र करण आणि जयवरती आहे. करण अर्जुन असते तर समजलं असा खेळ खेचून आणतील इकडे. आपण पाहिलं गेलं तर हे दोन्ही खेळाडू तसे क्लास आहेत. आपल्या गावासाठी मात्र चांगला उत्तम खेळ सातत्याने मात्र करताना मात्र पाहायला मिळतात. परंतु इथून ज्या पद्धतीनं गोलंदाजी करायला हवी आणि तशी गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का त्याची चर्चा. पलाश मोकल तीच मात्र इथून रणनीती आखतायत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना मात्र पाहायला मिळतात. डीपमध्ये आपण पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्टमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक आपल्याला लावले गेले लेफ्ट हँड बॅट्समनसाठी. इथून पाहिलं गेलं तर तिथे ऑन साईडला खेचून काढलंय क्षेत्ररक्षक. तेवढाच अप्रतिम मात्र पाहायला मिळालं. आणि फलंदाज इथून मात्र बाद होताना पाहायला मिळते. जी विकेट हवी होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळाले. आणि महत्वाची विकेट बॅक टू टेक आउट परतावा लागेल माघारी करण पाटील या फलंदाजांना. मी सन्मान्य रविराजजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर. खरं तर बाउंड्री लाईनच्या बाहेरनं मॅचचा आनंद घेतात. दादांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यावं. रविराज पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या प्लीज. तसेच सन्मान्य देवेंद्रजी पाटील कळवे, खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी मोफत ब्लास्टर देण्यात आलाय ते सन्मान्य देवेंद्र पाटील साहेब. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. थँक्यू. सगळ्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान प्रत्येक गोष्टीमध्ये राखला जातोय हे मात्र कौतुक आपल्याला पाहायला मिळते. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 ची पूर्ण कमिटी कार्यरत आहे आणि सगळ्याच आपल्या गावातील विभागातील मान्यवरांना मात्र आदर सत्कार सन्मान देऊन मात्र मुख्य व्यासपीठावरतीही बोलवलं जातोय. आणि चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर ही स्पर्धा आपली आहे. आवर्जून हक्कानं आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि सहकार्य करा. आपलं ही मात्र सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. आता मात्र समीकरणं मात्र बदलली गेलीत. आता 2 षटकांचा दुसरा षटक इथे मात्र मार्गस्थ असताना होताना पाहायला मिळतोय. 2 षटकातील मात्र इथून पाहायला गेलं तर हा थोडासा षटक नावी जात असताना पाहायला मिळतोय. इथे 22 बॉलमध्ये 42 धावांची गरज. प्रत्येक बॉल गणिक 2 धावांची गरज असणार आहे. मिडॉमध्ये मात्र आहे क्षेत्ररक्षक. डीपमध्ये आपण पाहायला गेलं तर अडवतील तोपर्यंत एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले. आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा. 22 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. खूप छान खेळ इथे मात्र होणार आहे. दोन्ही टीम हार मानणार आहे. दोन्ही टीमला मात्र इथून विजय हवा आहे. पहिला सामना दोन्ही टीम पराभूत झालेत. पहिला सामना विजय होणार कोण होणार इथून पाहायला गेलं तर आई रायबादेवी रावे की हिमांशू कला केंद्र कुलदैवत जोही टीम. दोन्ही संघाला विजयाची आशा विजयाची प्रतीक्षा इथून मात्र लागून राहिली गेलेली आहे. चांगला खेळ खेळणार आहे तो संघ मात्र विजय होणार आहे. फ्लॅट एरिया मात्र पाहायला गेला तर आहेत तिथे डाऊन द बॉल आणि क्षेत्ररक्षक अप्रतिम मात्र पाहायला मिळाला आणि पकडला गेला झेल आणि फलंदाज इथे बाद होतील. महत्वाची विकेट आता माघारी येताना पाहायला मिळतील सचिन पाटील.
क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर आपण पाहायला गेलं तर फलंदाज सचिन पाटील इथून मात्र माघारी येताना मात्र पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावपलकावरती 22 स्थिर आहे इथे. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र आलंय नाकवा यांच्याकडनं. निर्गुण कोळी मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे नाकवा यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलंय षटकार हॅट्रिकसाठी. आणि पहिलाच बॉल आलाय डॉट. आपण पाहायला गेलं तर डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला कमी करावे लागते. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजांनी वाढवलेत, विकेट टेकर गोलंदाजी होताना पाहायला मिळते. ही कलात्मकता मात्र आपण पाहायला गेलं तर अभ्यासपूर्ण कॅप्टनशिप कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण पलाश मोकल सध्याच्या घडीला देताना मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु बादल म्हात्रेचा संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय की काय अशी चर्चा असताना इथून पाहायला गेलं तर खेळून काढलंय. आपण ऑफ साईडला पाहायला गेलं तर तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि तोपर्यंत मात्र पोहोचता येईल तोपर्यंत मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धावा आल्या 2 टप्पा 4 चौकार. बघा प्रेक्षक कमाल कॅचसाठी प्रेक्षकांना अजूनही सुवर्ण संधी आहे. ही मॅच आणि याच्यानंतर अजून एक होणारी मॅच आणि आजच्या दिवसामधील जे ज्या प्रेक्षकांनी कॅच पकडले ज्यांची नाव नोंदणी झाली यानंतरचा होणारा सामना चालू सामन्यामधला विजेता संघ आणि इरवाडीच्या आगे जो मॅच होईल तो सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लकी ड्रॉ केला जाईल आणि आणखी एका भाग्यवान विजेत्याला आर्या कलेक्शन पुरस्कृत आकाशजी कोळी यांनी दिलेला रिस्ट वॉच मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. आणि आज ज्या 2 भाग्यवान प्रेक्षकांनी कॅच घेतल्यात मनखुश कोळी वरेडी आणि दीपक पाटील जोहे या दोनही प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नये. आपला इथं लकी ड्रॉ होणार आहे. चालू सामना झाल्यानंतर शेवटची एक मॅच होईल त्याच्यानंतर. धन्यवाद. 18 बॉल आणि 37 धावांची गरज इथून असणार आहे. मॅच पाहायला गेलं तर दुहेरी परिस्थितीमध्ये आहे. मॅच कोण जिंकेल ना ते अगदी शेवटच्या बॉलपर्यंत सांगता येणार नाहीये. एखादा षटक जर का इथून खराब पडला तर मात्र इथून फलंदाज त्याचा परिपूर्ण फायदा उचलताना मात्र पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर एखादा गोलंदाज अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी करेल आणि 1-2 विकेट मात्र प्राप्त करून देईल. डॉट बॉलचं समीकरण वाढवेल आणि त्याच्यानंतर मात्र ही मॅच आपल्या बाजूने मात्र वळवण्याचा परिपूर्ण प्रयत्न क्षेत्ररक्षण करणारी टीम मात्र इथे करेल. पलाश मोकल, हिमांशु कला केंद्र, कुलदेव जोहे, प्रतीक राजन मोकल साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला योगेश पाटील साहेबांचा संघ, आई रायबादेवी रावे या 2 तब्बल मोठे संघातील मोठे खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. आणि कशा पद्धतीनं आता या खेळाला मात्र पुढे नेलं जाईल त्याची चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि विजयासाठी 38 धावांची गरज, 37 धावांची गरज. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत जय पाटील. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला गेलं फ्लॅट स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. आता इथून तुम्हाला रणनीती बदलावी लागेल. बॉल गणिक मात्र समीकरण बदलली जातील. जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. वर्तमान काय म्हणतो आता एक गणिक बॉल मात्र कमी होताना पाहायला मिळतील. 17 बॉल आहेत आणि 37 धावांची गरज विजयासाठी. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. संधी आहे तिथे रनआउटची. थ्रो तर केला एकदा मात्र पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल आणि बघता बघता इथे मात्र एकही धाव नव्हती आणि हे 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. हे आहे क्रिकेट. म्हणून क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही असं म्हटलं जातं मित्रांनो. परंतु जीवनभर टिकताना ते प्रयत्न न करता मिळत नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि ते प्रयत्न मात्र इथे पाहायला मिळालं. जय पाटील या फलंदाजांकडनं जिथे एकही धाव नव्हती ना ती मात्र त्या धावांना 2 धावांमध्ये रूपांतरित करताना होताना पाहायला मिळाले. आणि या 2 धावेनं धावपलिकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा 28 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळत आहेत. आता मात्र बॉल शिल्लक आहे ते 16 बॉल आणि विजयासाठी 35 धावांची गरज. त्रेसष्ट धावांचा मात्र टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे. 63 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जाते याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. पण सध्याच्या घडीला पण पाहायला गेलं स्वतः कॅप्टन पलाश मोकल याच्यावरती मात्र इथून पाहायला गेलं तर रणनीती साप आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र खेळायचं आहे. परंतु जय पाटीलच्या बॅटमधून हा फटका चांगला आहे. संधी नसेल गॅप शोधून काढल्या. सुसाट वेगानं बॉल चाललाय आर पार सीमारेषा पार. आल्या धावा 4 4 4 चौकार.
झाली त्याच्यानंतर मात्र परिपूर्ण जबाबदारी ह्या दोन्ही फलंदाजांवरती. बादल मात्र बाद झाले, करण पाटील बाद झाले, सचिन पाटीलही बाद झाले. महत्वाची जी मात्र इथून मात्र फलंदाजांची बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळत होती. फलंदाजी करणारी टीम रायबादेवी रावे ती टीमचे महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. आता परिपूर्ण जबाबदारी जय पाटील आणि निर्गुण कोळी या दोन्ही फलंदाजांवरती. संधी आहे तिथे, महत्वाची विकेट आली आहे. जी विकेट हवी होती विजयाच्या अडसर, मात्र हा खेळाडू मात्र ठरत होता. तेच मात्र फलंदाज जय पाटील बॅक टू डगआउट. समाप्त झालंय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा. आता विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 31 धावा. 12 बॉल 31. ओके, ओव्हर झाले नाहीये. ड्रिंक ब्रेक कसं झालंय मग अंपायर? ओके, म्हणजे याच्यानंतर ड्रिंक ब्रेक नसणार आहे. ओके, आता अतिरिक्त वेळ खर्च होतो त्याच्यामध्ये. कन्फ्युजन इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र झालं. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 2 बॉल अजूनपर्यंत बाकी आहे. विकेट गेली आहे त्याच्यामुळे मात्र ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. जरूर तिथे ड्रिंक ब्रेक हा नाही आहे, कारण लाईव्ह पाहणाऱ्यांना बराचसा न वाटतं ड्रिंक ब्रेक आहे म्हणून ट्रॉली आतमध्ये गेली. ही चर्चा मात्र आपण पाहत असतो. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा. खूप छान इथे आपल्याला पाहायला गेलं तर खेळ पाहायला मिळणार आहे. चला लवकर या, सजावट करा क्षेत्ररक्षणाची. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला नाविन्यपूर्ण क्रिकेट पाहायला मिळालं, नाविन्यपूर्ण आयोजन पाहायला मिळालं, नाविन्यपूर्ण मात्र तुम्हाला पाहायला गेलं तर ट्रॉफीज पाहायला मिळतात. इथे खेळाडूंची मात्र परिपूर्ण मात्र काळजी घेतली गेली. आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान मात्र राखला गेलेला आहे. आणि समालोचक तुम्हाला इथे मात्र समालोचन करू येताना पाहायला मिळाले. दर्जेदार रायगड जिल्ह्यातील मात्र पंच तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र पाहायला मिळाले. सुनियोजित पद्धतीने मात्र बांधलेली स्पर्धा, अगदी आयोजकांनी घेतलेली मेहनत यशस्वीरित्या मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर सुनियोजित असलेला मात्र हा अगदी खेळाडूंना पोषक असणारा मात्र मैदान हा उपलब्ध इथे मात्र करून दिलेला आहे. सगळ्या गोष्टींचा परफेक्ट मिलाप इथे मात्र हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये मात्र पाहायला मिळते. 14 बॉल आणि 31 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाज पलाश मोकल आपल्याला पाहायला मिळतं. हा भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळालं. जोरदार गोलंदाजीचा नमुना पेश केलाय पलाश मोकल. एक महत्वाचे खेळाडू, या टीमचे कॅप्टन आहे, चॉईस प्लेअर आहेत आणि आयकॉन प्लेअरही राहिले गेलेले आहेत. या नावाची चर्चा पेन तालुक्यामध्ये राहिली गेलेली आहे. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर फलंदाज स्वप्नील पाटील ताया, जांताराजा दादर टीमसाठी मात्र महत्वपूर्ण तारणहार राहिलेले खेळाडू म्हणजे ताया स्वप्नील पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे गिरकी घेतली, फिरकी घेतली, पाहायला गेलं तर लाईन आणि लेन. संतोष चौधरी सांगतायत की तुम्ही सफल झालेत आणि स्टंपच्या लाईन वरून अगदी बॉल निघून गेलाय आणि हा आलाय डॉट बॉल. एंड इज वे साखरेसारखा गोड केलाय पलाश मोकलनं. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा. आता 12 बॉल आणि 31 धावांची गरज. 12 बॉल 31. मॅच अगदी जवळ आहे का 15.5च्या सरासरीनं मात्र इथून स्ट्राईक रन रेट तुम्हाला खेळावं लागेल प्रति ओव्हर मागे. आणि येणारे 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 32 धावा 31 धावा. आज एकूण आपल्याला पाहायला गेलं तर 4 संघ खेळताना पाहायला मिळाले. 4 संघ मालक ही मात्र आपल्याला त्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळाली. आदरणीय निलखंठभाई मात्रे आताच मात्र पेन नगरपालिकेवरती मात्र नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर योगेश पाटील दादा आमचे चॉकलेट बॉयज रावेचे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर प्रतीक राजन मोकल साहेब जोहेचे, त्याचबरोबर प्रवीण पाटील इरवाडीचे. हे 4 संघ मालकांचे संघ आपल्याला
आजच्या दिवसामध्ये मात्र खेळताना पाहायला मिळाले. संधी आहे तिथे कोणतीही चुकी करणार नाही, कारण तेवढी ताकदीचे क्षेत्ररक्षण शिवराज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाज बाद, महत्वाची विकेट आता मैदानाच्या बाहेर, ज्यांच्याकडे अशानं पाहत जातो निर्गुण कोहली बॅक टू डग आउट. कौतुक करू आपण पाहिलं गेलं तर अनेक आज दिवसभरामध्ये मान्यवर मात्र येताना पाहायला मिळाले. त्यापैकी आपण पाहिलं गेलं तर आणखी क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व, निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांची ओळख सातत्याने राहिले गेले पेन तालुक्यामध्ये, ते विनायक पाटील सर आमचे दादर गावचे. आणि खेळाडूंवरती नित्यांत प्रेम, प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र त्यांचं मोठं योगदान राहतं. पत्रकार प्रीमियर लीग सुद्धा मला वाटतं पेनमध्ये येत असतं आणि त्याचंही मोठं त्याच्यामध्येही मोठं योगदान विनायक पाटील सरांचं राहिलं गेलेलं आहे. आणि त्यांची उपस्थिती अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. आता येणारे 11 बॉल आणि 31 धावांची गरज. आमचे कविराज स्कोरर आमचे आज मैदानामध्ये मात्र पाहायला मिळतात. इथे परत एकदा संधी आहे, तिथे मॅच आपल्या बाजूने खेचण्याची आणि यश ठासून खेचून आणली आहे. आपलं पाहायला गेलं तर या मात्र षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सिद्धेश मोकलनं पहिल्याच बॉलवरती मात्र कलात्मकता दाखवली आहे, दुसऱ्या बॉलवरती मात्र कलात्मकता दाखवली आहे. ऑन अ हॅट्रिक साठी मात्र इथून तयार असणारे गोलंदाज सिद्धेश मोकल आणि फलंदाज बाद साहिल पाटील बॅक टू डिग आउट. आता येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये मात्र बनवायचे आहेत 31 धावा. आता इथून खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतात जनार्दन पाटील. अनुभव आहे, अनुभवाचा परिपूर्ण वापर तुम्हाला इथून मात्र करायला लागेल. जे मॅच फसले त्या मॅचला मात्र तुम्हाला हसवायचं आहे. पण ज्या पद्धतीने मात्र इथून पलाश मोकलचं कॅप्टनशिप आता सध्याच्या घडीला कामयाबी होताना पाहायला मिळतात. इथे ताया मात्र पाहायला गेलं तर मैदानामध्ये स्वतः आहेत इथे, त्यांच्याकडे हे नेतृत्व गुण आहे. कारण जानता राजात ऑन हॅट्रिक बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. हॅट्रिक होईल का आजच्या दिवसातील? होय, डेफिनेटली संधी आहे तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि आजच्या दिवसातील इथे मात्र हॅट्रिक सिद्ध करणारे पहिले गोलंदाज सिद्धेश मोकल यांच्या मात्र बॉल मधून आले. आजच्या गोलंदाजी करत असताना आली हॅट्रिक आणि अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. सिद्धेश मोकलनं प्राप्त केली हॅट्रिक. थँक्यू टीचर. प्रथमेश कला केंद्राचे प्रोप्रायटर प्रतीकजी मोकल यांच्याकडून या विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणतात ना, और काम करो ऐसा की नाम बन जाए. नाम बनवलंय, काम तसंच केलंय, तमाम केले काम. फलंदाजांना बाद केलंय, 3 बॉल मध्ये 3 विकेट प्राप्त केल्यात. हा षटक नावी जाईल ना त्याची मॅच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत होती. आणि हा मात्र 3 बॉल आतापर्यंत नावे गेलेत. गोलंदाजी करणारी टीम हिमांशू कला केंद्र कुलदैवत जोही टीम. पलाश मोकल कॅप्टन असणारा हा संघ सध्याच्या घडीला सुस्थितीला आहे का अशी चर्चा काहीशी हलकीशी ते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत पाहायला गेलं तर बॉल गणित समीकरण मात्र बदलली गेलीत. आता येणारे बॉल असणार आहे ते 9 आणि विजयासाठी 31 धावांची गरज. नऊ बॉल 31. आणखी एक विकेट येऊ शकतो इथे. जादुई अंकांची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. जिंकण्याआधी खूप वेळा हरलेले असतात आणि त्यांची मेहनत, जिद्द, कष्ट इच्छा मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यापैकी एक खेळाडू म्हणजे असं नाव आहे गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश मोकलनं मात्र 4 बॉल मध्ये 4 विकेट प्राप्त करून दिले आहेत. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजांसाठी मात्र झाल्या पाहिजे. अप्रतिम 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 सिद्धेश मोकल, अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाव नाही तर हे मात्र चर्चा करायला लावणारं नाव आहे.
नावाची चर्चा इथे मात्र होताना पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. प्रत्येक गावामध्ये सिद्धेश मोकलनं 4 बॉलमध्ये 4 विकेट प्राप्त करून दिले. लोकांना मागं सोडायचं असेल तर स्वप्नांपेक्षा मेहनत जास्त बोलली पाहिजे आणि ती मेहनत मात्र बोलती होताना पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना सिद्धेश मोकलची मेहनत आणि जिद्द बोलायला लागली आहे. खूप छान पद्धतीने मात्र गोलंदाजी साकारली आहे. 4 बॉलमध्ये 4 विकेट. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. आता समीकरण बदललीत. 8 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 31 धावा. अलंग द कार्पेट इथे मात्र खेळून काढल्या पाहायला गेलं तर एकदा मात्र येताना पाहायला मिळेल. साधं सोपं गणित इथे मात्र होतं, कारण इथून 12 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या होत्या 31 धावा. पहिला बॉल सिद्धेश मोकलचा विकेट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल विकेट, चौथा बॉल विकेट, 5व्या बॉलवरती मात्र आली 1 धाव. म्हणजे 12 बॉल जिथून 31 धावांची गरज होती. आता मॅच ठेपली आहे 8 बॉल आणि 7 बॉल आणि 30 धावांवरती. हा फटका चांगला, तिथेही फटका फसलाय. जर का मात्र इथून विकेट आली की षटकार, चौकार, षटकार. तायाच्या बॅट मधून हा आलाय शानदार षटकार. षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 24 धावा. 6 बॉल 24. मॅच दूर नाहीये. जर आपण पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना मात्र इथे पाहायला मिळतोय. शौर्याचा गाजावाजा, पराक्रम दाखवा, त्याग करा, समर्पण द्या आणि या क्रिकेटला आपल्या बाजूने मात्र वळवून घ्या. अफलातून क्रिकेट तुम्हाला इथे खेळावं लागेल. तर म्हणतात ना, इथून आपण टीम मिटिंग घेतली गेली आहे. का येणारे 12 बॉल मध्ये मात्र इथून हव्या होत्या 31 धावा. त्यानंतर मात्र 11 बॉल 31, 10 बॉल 31, 8 बॉल 31. त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर 7 बॉल 30 आणि आत्ता विजयासाठी गरज आहे या षटकारानंतर 6 बॉल आणि 24 धावांची गरज. थँक्यू. तसेच हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 साठी आर्थिक पाठबळ आले प्रथमेशजी पाटील साहेब हिरवाडी. खरं तर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ आले. मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि तसेच टॉस साठी सुद्धा इन्व्हाइट करतोय रुद्र अँड ऋषभ 11 जय भवानी हिरवाडी संघाचा संघनायक रुपेश मात्रे आपण इथे उपस्थित राहा. चालू सामन्यातला विजेता संघासोबत आपली नाणेफेक केली जाईल. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर उपस्थित राहा. जाऊयात पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये कॉम्बॉक्स मध्ये रुपेशजी पाटील सरांकडे. गुणलेखक मित्र आमचे धनंजय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्या दिवसभरामध्ये खूप छान गुणलेखन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण त्यांनीही मात्रच्या दिवसामध्ये दिलंय. काय गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळाली. अक्षय नाही भाई, इथून मात्र पाहायला गेलं तर गोलंदाज सिद्धेश मोकल के नाम से डर लगता है. आता अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकासाठी प्रथम पाटील इथे मात्र पाहायला मिळते. डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिमरित्या मात्र तो क्षेत्रक्षण आणि डेंजर झोन मध्ये तिथे मात्र ताया होते. वाचलेत बालबाल आणि त्यापर्यंत पाहायला गेलं तर एकदा मात्र येताना पाहायला मिळाली. आणि या एका धावेने धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 40 धावा. आता इथून विजयासाठी 5 बॉल आणि 23 धावांची गरज. साधं सोपं गणित आहे. अनुभव रडवतो, अनुभव खचवतो, अनुभव शिकवतो, अनुभव घडवतो. शेवटी हेच क्रिकेट आहे जिथे अनुभव घ्यायचा असतो. इथून अनुभव आलाय. जिथून मात्र मॅच फसली. बादल मात्र बाद झाले. त्याच्यानंतर मात्र जय पाटील बाद झाले, करण पाटील बाद झाले, सचिन पाटील बाद झाले आणि तिथून जी मात्र बाजू घसरत गेली. आता इथून समीकरण मात्र पाहायला गेलं तर परिपूर्ण जबाबदारी मात्र आहे ती स्वप्नील पाटील यांच्यावरती. हा फटका चांगला इथे मात्र पाहायला गेला तर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून निहारलंय, पारखलंय, ओळखलंय आणि बॉलवरती सत्वर तत्पर उत्तर देत बॉलला फेकून दिलंय. सीमारेषा पार आलाय शानदार तायच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. प्रेक्षकांनी झेल घेतली आहे त्याने इथे या आपलं नाव नोंदणी करायला, कारण यानंतरच्या होणाऱ्या सामन्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लकी ड्रॉ कव्हर करणार आहोत. जर का मॅच ही जिंकून दिली तायानं तर मात्र इथून निर्भीड पत्रकार आदरणीय विनायकजी पाटील साहेब दादर यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक आले. 500 लगेच वाढले जागेवरती. हे प्रेम आहे त्यांचं. सातत्याने पाहिलं गेलं दादर गावावरती, दादर गावातून येतात. पेन तालुक्यामध्ये या नावाला हे आदरपूर्वक मात्र सन्मान आहे. ते नाव आहे विनायक पाटील सर. आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती. आता तात्या ऑन फायर आहेत. प्रेशर आलाय थोडासा. रडून काहीच बदलत नाही. थांबून यश गवस नाही. उठा, उभे राहा, लढा द्या, कारण हरलेला पुन्हा हरत नाहीये. हारला तर तुम्ही मात्र इथून माघारी जाल. हार मान्य नाहीये तात्याला, हार मान्य नाहीये ते स्वप्नील पाटीलला. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी अंतिम षटकामध्ये प्रथम पाटील. आता येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 17 धावांची गरज. आणि विशाल साहेबांकडनं मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र येणार आहे डॉट बॉल आलाय. दिस मोस्ट पॉवरफुल लाईन. मी
करू शकतो आणि मी करणारच हे दोन्हीकडनं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मेला तर अप्रतिम गोलंदाजीचा नमुना याही अंतिम षटकामध्ये करत असताना ते मात्र पाहायला मिळतात. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 17 धावांची. प्रयत्न खोलवर असतील तर परिस्थितीवरती सरकतेचा संघर्षाचा काल ठरतो. शेवटी ओहुटीनंतर भरती ही नीतच राहते, पण भरती येत राहिली. विकेट डॉट बॉलच्या समीकरण मात्र पाहायला गेला तर तिथे येताना पाहायला मिळाले. टीम हिमांशू कला केंद्र कुलदेव ही टीमच्या मात्र इथून आपण पलाश मोकलनं केलेली की कॅप्टनशिप इथे मात्र पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर मात्र आता 1 बॉल आणि 13 धावांची गरज. पहा कुठेही जाऊ नका, का जर पाहायला गेलं तर कदाचित नो बॉल येईल, नो बॉलवरती षटकार येईल, पुढील बॉलवरती षटकार येईल, ही घडू शकतं. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अंतिम बॉल पर्यंत ना कोण जिंकेल ते सांगता येणार नाहीये. शेवटचा बॉल पडेपर्यंत मॅच महत्वाची आहे. जर का इथून आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्गवरती प्रथम पाटील हा मात्र मोठा फटका जरूर आलाय, परंतु जर का हा नो बॉल असता तर आणखी मात्र उत्सुकता वाढली असते. स्वप्नील पाटील जरूर तिथे मात्र भिडले, परंतु इथून अंतिम क्षणी हा सामना जिंकलाय टीम